नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. तर चला पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सुंदर कीर्तिरूपी शरयू ही रामभक्तिरूपी गंगेला जाऊन मिळाली. धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरूपी सुशोभित महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला. दोन्ही प्रवाहांच्या मध्ये भक्तिरूपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे. अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरूप नदी श्रीरामस्वरूपरूपी समुद्राकडे जात आहे. कीर्तिरूपी शरयूचे मूळ श्रीरामचरित्र मानस आहे आणि ही रामभक्तिरूपी गंगेस मिळाली आहे. म्हणून ही श्रवण करणाऱ्या सज्जनांच्या मनास पवित्र करील. मधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत त्या जणू नदीतटाच्या आजूबाजूची वने व बागा आहेत. पार्वती व शिव यांच्या विवाहातील वऱ्हाडी हे या नदीतील अनेक प्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत. श्रीरामांच्या जन्माच्या वेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे व तरंग यांची मनोहरता आहे. चारही भावांची जी बालचरित्रे आहेत तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमल पुष्पे आहेत. महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जलपक्षी आहेत. सीतेच्या स्वयंवराची जी सुंदर कथा आहे तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे. अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि त्या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी आहेत. ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरूंचा समाज शोभून दिसत आहे. परशुरामांचा क्रोध या नदीमधील भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत. भावांच्यासह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्साह हाच या कथासरितेतील कल्याणकारक पूर आहे. तो सर्वांना सुख देणारा आहे. याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात तेच पुण्यात्मे होत. तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात. श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरूंची गर्दी होय. कैकेयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय. त्यामुळे फार मोठे संकट कोसळले. सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदीतटावर केला जाणारा जप यज्ञ होय. कलियुगातील पापांचा आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे तेच या नदीच्या जलातील चिखल आणि बगळे कावळे होत. ही कीर्तिरूपी नदी सहाही ऋतूंमध्ये सुंदर असते. सर्व काळी ही परमशोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते. यातील शिवपार्वतीचा विवाह हा हेमंत ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या विवाहप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे. श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे. राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतू आहे. तो देवकुलरूपी पिकासाठी सुंदर कल्याण करणारा आहे. श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख, विनम्रता आणि महिमा आहे तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय. पतिव्रता शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे तेच या जलाचा निर्मळ व अनुपेमेय गुण आहे. भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे. ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही. चारी भावांनी परस्परांना पाहणे, बोलणे, भेटणे, एकमेकांवर प्रेम करणे, हसणे आणि त्यांचा सुंदर बंधुभाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत. माझा आर्तभाव, विनय आणि दीनता हा या सुंदर व निर्मळ जळाचा काही कमी हलकेपणा नाही. हे जल मोठे विलक्षण आहे. त्याचे महात्म्य ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारूपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते. हे जल श्रीरामचंद्रांचे सुंदर प्रेम पुष्ट करते. कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते. ते संसाराचे जन्ममृत्यू श्रम शोषून टाकते. संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप, ताप, दारिद्र्य व दोष यांना नष्ट करते. हे जल काम,
क्रोध, मद आणि मोह यांचा नाश करणारे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे. आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पाप ताप नाहीसे होतात. ज्यांनी या रामकीर्तिरूपी जलाने आपले हृदय धुतले नाही त्या भित्र्या लोकांना कलिकाळाने ठकविले. ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेले हरिण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्यामुळे भासणाऱ्या खोट्या पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्यामुळे दुःखी होते, त्याप्रमाणे ते कलिकाळाद्वारे ठकविलेले जीवसुद्धा विषयांच्या मागे भटकून दुःखी होतील. आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करून त्याने आपल्या मानसस्नान घालून आणि भवानी शंकर यांचे स्मरण करून कवी तुलसीदास ही सुंदर कथा सांगत आहे. आजच्यासाठी धन्यवाद.